थेट जाऊयात पुण्यामध्ये सुप्रिया सुळे बोलतायत। मला असं वाटतं एक टीम वर्क म्हणून ज्या पद्धतीने टीम खेळली आणि भारताचा अभिमान आहे, त्यामुळे त्यांचं मनापासून मी भारतात स्वागत करते। आणि अर्थातच एक भारतीय म्हणून आपल्याला सगळ्यांनाच भारताला जेव्हा यश येतं तेव्हा भारत एक होऊन त्यांचं स्वागत करतंय आणि खूप मोठी चॅम्पियनशिप ते जिंकून आले। ही आपल्या सगळ्यांसाठीच कौतुकाची आणि त्यांनी केलेले कष्ट याची कौतुक करण्याची गरज आहे मला वाटतं। काही राजकीय प्रश्न, लाडकी बहीण योजना खरंच आता सुरू झाली, अंमलबजावणी झाली, मात्र अनेक ठिकाणी महिलांना हा फॉर्म कुठे भरायचा, कोणाला सबमिट करायचा, अनेक संभ्रम निर्माण झालेला आहे। कसं बघता या संपूर्ण योजनेकडे? नाही, अर्थातच इलेक्शन 2-3 महिन्यावर आलेलं आहे, त्याच्यामुळे आता जुमल्यांचा पाऊस हा अपेक्षितच होता, त्याच्यात काही नवीन नाही। आणि ही योजना त्यांनी आणली आहे, ही चांगली गोष्ट आहे। एवढी महागाई आणि बेरोजगारी या देशात झालेली आहे, त्याच्यामुळे महिलांना एक आधार द्यायचा एक प्रयत्न या सरकारने केलेला आहे। पण त्याच्यात इतक्या अटी आणि शर्ती टाकल्या आहेत, खरं तर त्याच्यावर आम्ही एक पूर्ण अभ्यास गट केलेला आहे की खरंच किती याचा उपयोग महिलांना होणार आहे। 1,500 रुपयामध्ये आजच्या महागाई आणि बेरोजगारी तुम्हाला किती दिलासा मिळणार आहे। ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना म्हणावं लागतंय की ह्या फॉर्ममध्ये किंवा महिलांचं हे काम होताना कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये, याचा अर्थच की भ्रष्टाचार झालेला आहे। आणि मला आश्चर्य वाटते की महाराष्ट्र सरकारची एवढी मोठी यंत्रणा असताना ज्या पद्धतीने महिलांना साधा फॉर्म असेल आणि त्याच्यात इतक्या अटी आणि शर्ती टाकलेल्या आहेत, त्यानंतर परत त्याला रिव्ह्यू करायला लागते। काल मी देवेंद्रजींचं भाषण ऐकलं, भाषणामध्ये प्रत्येक सरकारचं क्लॅरिफिकेशन देण्यातच त्यांचं भाषण झालं। त्यामुळे ही कुठली जर स्कीम आली तर अर्थातच त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे। विरोधात मी जरूर आहे, म्हणून मी उगाच टीका करणार नाही। पण मला असं वाटतं ह्या स्कीम ही इलेक्शनच्या तोंडावर येणं म्हणजे हा या सरकारचा आणखीन एक जुमला आहे। ही एक बाजू आहे, पण दुसरी एक खूप महत्त्वाची बाजू आहे ज्याचा विचार सरकारनेही केला पाहिजे, कारण का सरकार इज कंटिन्युटी, कोणीच आयुष्यभर सरकारमध्ये नसतं। महाराष्ट्र सरकारची फायनान्शियल पोझिशन ही काय आहे याचा विचार जे सरकार असेल त्यांनी केला पाहिजे। ज्या पद्धतीने सरकार लोन्स घेत आहे, म्हणजे इलेक्शन हे केंद्रबिंदू ठेवून ते या जुमल्यांचा पाऊस पडतंय, म्हणजे इलेक्शन जिंकण्यासाठी सरकारी यंत्रणा सरकारी पैसे वापरायचे आणि सत्तेत यायचं, पण ॲट व्हॉट कॉस्ट। त्यांनी जरूर गरिबांची मदत केली पाहिजे, तर हो केलीच पाहिजे, पण किती लोन घेऊन मग दुसरे कुठले प्रोजेक्ट, म्हणजे आता त्यांचा सगळ्यात फेवरेट प्रोजेक्ट म्हणजे बुलेट ट्रेन। आता बुलेट ट्रेन तर कोणी मागत नाही, मग ते म्हणणार ह्याचं जॅपनीज गव्हर्नमेंट ह्याच्यात आम्हाला मदत करणार। तर आता जॅपनीज गव्हर्नमेंट केलं तर लँड ॲक्विजिशन तर सरकारलाच करायला लागणार आहे। किंवा भारतमध्ये मी सातत्याने वंदे भारतच्या विरोधात बोलले, जेव्हा 6 ट्रेन तुमच्या चॅनलवर ते फ्लॅग ऑफ करत होते लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी, तेव्हा मी सरकारला विनंती करत होते की वंदे भारत नको, गरीब रथ करा। आणि आज तुम्ही बघताय त्यामुळे या सगळ्याचा चेक्स अँड बॅलन्सेस सरकारमध्ये हे असलेच पाहिजेत। आणि पुढचे 2-3 महिने काय मला काय आश्चर्य वाटलं नाही हे बजेट बघून। ताई, कांद्याचा विषय तुम्ही अनेक दिवसांपासून धरून लावलेला आहे, मात्र कांद्याचा घोटाळे जे आहेत ते आता कांदा विक्रीचे घोटाळे जे आहेत ते समोर येत आहेत। कृषी मंत्र्यांना जेव्हा सामटेंनी प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांचं कृषी मंत्र्यांचं असं उत्तर होतं की तुम्ही चौथा स्तंभ आहात, तुम्ही कोर्टात जा। 2 गोष्टी आहेत। मागच्याच आठवड्यात दिंडोरीचे आत्ताच निवडून आलेले खासदार वगैरे सर, बीडचे खासदार बाप्पा आणि मी आणि जालन्याचे काँग्रेसचे खासदार यांनी पियुष गोयलांची भेट घेतली। पियुष गोयलांशी आम्ही दूध, साखर आणि कांदा याची काय नक्की निर्यातीची आयातीची काय पॉलिसी सरकारमध्ये आणि त्याची म्हणजे सातत्याने होणारे बदल आणि त्याच्यामुळे जगामध्येही भारताचं नाव खराब होतंय आणि इथे शेतकरी अडचणीत येत आहेत। त्याच्यामुळे हे खूप पॉलिसी लेवल, फक्त जुमलेबाजी किंवा ब्रेकिंग न्यूज नसते हो, याच्या मागे खूप मोठं काम असतं, जबाबदारी असतात आणि एखाद्या निर्णयाचा जो इम्पॅक्ट असतो तो काय एक दिवसाचा नसतो, तो काय न्यूज आयटम नाही आहे, त्याचे परिणाम खूप दिवस, महिने, वर्ष लोकांवर होत असतात। त्याच्यामुळे आणि 2 भाग आहेत, जेव्हा आपण एक्सपोर्ट करतो तेव्हा जगामध्ये आपली काय परिस्थिती आहे, म्हणजे ज्या पद्धतीने आपण कांदा अब्रप्टली बंद केला
पाठवणं, त्याच्या जगाच्या मार्केटमध्ये आपली काय पोझिशन आहे. तसंच ह्या भारतातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही बघितलं, या केंद्र सरकारच्या तुम्ही जर डेटा पूर्ण भारताचा अनालिसिस केला तर ग्रामीण भागांनी या आता आधीचं मोदी सरकार आणि आत्ताचं NDA सरकार याला पूर्णपणे रिजेक्ट केलेलं आहे. हा डेटा स्पीक्स. मी डेटा वाईज बघते, मी कुणावरही टीका करत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा फार गांभीर्याने सरकारने, आणि तुमच्याच एका चॅनलवर मी 3 दिवसापूर्वी RSSचे एक त्यांचा जो कृषी विभाग आहे त्याचं एक स्टेटमेंट मी पाहिलं होतं. ते तुमच्याच चॅनलवरचं आहे आणि त्याच्यावर असं आलं होतं 118 कोटी रुपयाचा घोटाळा हा ह्या सरकारमध्ये कृषी मंत्रालयात झाला आहे. हा आरोप मी करत नाही आहे, कारण का तुम्ही हा प्रश्न नक्की मुंबईमध्ये विचाराल, तेव्हा मुंबईमध्ये विचारताना हा प्रश्न मी एकटी विचारत नाही आहे. RSSचं जे कृषी विभाग आहे त्यांनी देवेंद्रजींची भेट घेतली आणि सांगितलं की 118 कोटी रुपयाचा घोटाळा, ज्या DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनी पैसे जाणार होते, त्याच्याऐवजी तो नियम बदलून सरकारनी त्याच्यात काही बदल केले आणि त्याच्यात घोटाळा झाला. हा आरोप राष्ट्रीय सेवक संघाच्या कृषी विभागाने केलेला आहे आणि त्यांचं असं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे की आम्ही देवेंद्रजींना भेटलो, इन्क्वायरी मागितली, देवेंद्रजींनी शब्द दिला होता की आम्ही त्याची इन्क्वायरी करू, पण 3 दिवसापर्यंत कुठलीही इन्क्वायरी झालेली नाही. 118 कोटी रुपयाचा हा घोटाळा, हा आरोप आहे. आणि ती बातमी बघितल्यावर मीही महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना, मी खरं तर आम्ही बाप्पा ते रेस करणार होते पार्लमेंटमध्ये, पण पार्लमेंटमध्ये त्यांना संधी मिळाली नाही भाषण करायची, वेळ खूप कमी झाला त्या दिवशी, त्याच्यामुळे अनेक भाषणं कट केली झाली. त्यातला बजरंग अप्पा सोनवणेंचं भाषण कट करण्यात आलं आणि ते रेस करणार होते, तर मी स्वतः त्याचा फॉलोअप करणार आहे. ताई, केंद्राने IPCचे कलम जे आहेत ते बदललेले, त्यामुळे सामान्य नागरिकांना जे कलम होते पूर्वी 302 जे कलम होते ते 311 असे वेगवेगळे कलम केले. एकंदरीत घटना बदलण्याची घोषणा झाली होती, आता कलम मात्र बदललेले दिसत आहेत. काय वाटतं? मला आठवतं आहे की हे बिल आम्हाला सगळ्यांना जेव्हा पार्लमेंटमधून, मला आठवतं जेव्हा आम्ही शेतकऱ्यांसाठी लढलो होतो त्या काळामध्ये गदारोळ केली, त्याच्यात आम्ही अनेक डिस्कशन्स मागितली होती पण आम्हाला वेळ देण्यात आलेला नाही. पण आता हा बदल झालेला आहे, तर माझी सरकारला विनंती आहे की हा इन्क्लुसिव्ह असावा, त्याच्यासाठी लोकांना वेळ द्यावा. कुठलेही काही बदल घडत असताना लोकांना वेळ देणं गरजेचं आहे आणि ह्याचा गैरवापर कोणी करू नये. आणि खरं तर पोलिसांचे हात तर मला कधी कधी वाटतं की बांधले आहेत का काय या सरकारने, कारण का तुम्ही बघा आता इलेक्शन आलंय आणि खूप दंगेकरजींकडून एवढा त्याचा विरोध होतोय. म्हणून आजच मी सकाळी TV वर पाहिलं की ललित पाटील केसमध्ये जी चूक झाली होती त्याच्या माणसाला आज 6 महिने 8 महिन्यांनी अटक होते. याचं कारण असं, आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली सातत्याने केलेली भाषणं. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. आता फक्त एकच लक्ष विधानसभा, म्हणून हे सगळे आपल्याला होताना दिसतंय. अतिशय म्हणजे ह्या सगळ्या ड्रग्ज असेल, क्राईम असेल, याला मदत करणारं हे सरकार हे दुर्दैवी आहे की मला हे बोलावं लागतं. व्हिडिओ त्यांनी रिलीज केलेला आहे ज्यामध्ये ते म्हणतात की नकारात्मक जे आहे लोक या अर्थसंकल्पावरती टीका करतायत, शिव्या घातल्या जातात, हिनवलं जात आहे या सगळ्या अर्थसंकल्पावर. माझ्यावर झालेले भ्रष्टाचार सिद्ध झालेले नाही, राष्ट्रवादीतच आहे. नाही, हे बरोबर आहे. भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी, त्याच्यामुळे अजित पवारवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याचं उत्तर मी कसं देणार, याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे. कारण का ट्रक भरून का आणणार, केसेस करणार, CBIची EDची नोटीस, माझ्या 3 बहिणींवर झालेले रेड, माझ्या 3 बहिणींचा काय संबंध होता, ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED यांनी आमचा पक्ष एक असताना ज्या पद्धतीने माझ्या 3 बहिणींवर रेड झाल्या, त्याला कोण जबाबदार आहे? अर्थातच सत्तेत असलेले लोक. इन्कम टॅक्स, CBI आणि ED आणि वॉशिंग मशीन हे सगळ्या भारताला माहिती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं अजित पवारांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप याचं उत्तर महाविकास आघाडी नाही देऊ शकत, महायुतीनेच दिले पाहिजेत. कारण का आरोप हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले. म्हणजे माननीय आदरणीय प्रधानमंत्रीजी
जे देशाचे प्रधानमंत्री आहेत, खूप उच्च पदावर आहेत, त्याच्यामुळे त्यांचा मान सन्मान करून मी हे बोलतेय की माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांपासून इथे देवेंद्रजी आणि त्यांची सगळी जी टीम आहे त्या सगळ्यांनीच अजित पवारांवर आरोप केले ना. त्याच्यामुळे याचं उत्तर त्यांनाच तुम्ही विचारलं पाहिजे. मी कसं या प्रश्नाचं उत्तर देणार? आपण मणिपूरच्या विषयावर मी आता म्हणजे सुरुवातीपासून राजकारणात आल्यापासून एकाच पक्षात आहे, कुठल्याही पक्षात मी गेलो नाहीये, मात्र तरी सुद्धा अशा पद्धतीने टीका ही माझ्यावरती केली. आता त्यांच्यावर कोण टीका करते याची माहिती मला नाही ना. म्हणजे मला वर्तमानपत्रात कुठे वाचण्यात आलेलं आहे. अजित पवार अशी व्हिडिओ करून आपली इमेज जी आहे ती क्लीन करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना काहीतरी जाणवलं असं. लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. पण म्हणजे मला एकच फक्त त्या व्हिडिओमध्ये कळलं नाही की तो व्हिडिओ सरकारचा होता का पक्षाचा होता, कारण का त्याच्यात पक्षाचं सिम्बल होतं. त्याच्यामुळे मी थोडीशी कन्फ्यूज झाली आहे की तो एका म्हणजे आता पदावरनं केलाय का पक्षामधून केलाय. पण एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकालाच बोलायचा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांनी पक्षाच्या वतीने जरी केला असेल किंवा काय, इट डझंट मॅटर. त्यांना तो अर्थातच लोकशाहीमध्ये अधिकार आहे. आणि एनिवे पक्षाची केस ती कोर्टात चाललेली आहे. राज्याची जनता कारण का सिम्बल लावताना त्या जाहिरातीत त्यांनी खाली ती फुटनोट लावली आहे का नाही मी पाहिलेलं नाही. कारण का माननीय कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे, त्यांना हा कोर्टाचा आदेश नाही, आमचा काही त्याच्यात रोल नाही, की जेव्हा जेव्हा घड्याळाचं चिन्ह लावलं जाईल त्याच्या खाली फुटनोट असलीच पाहिजे की हे कोर्टात केस चाललेली आहे, फायनल डिसिजन आलेला नाही. आणि माझा विश्वास आहे की माननीय अजितदादा एका खूप मोठ्या पदावर आज आहेत. त्याच्यामुळे त्यांनी नक्की त्यांच्या व्हिडिओमध्ये खाली घड्याळाच्या लिहिलंच असेल की हे कोर्टाच्या आदेशाने जे काय ते लिहिलेलं आहे शब्द. कारण का मॅटर इज सब ज्युडिस. आजही पक्ष आणि चिन्ह पूर्णपणे त्यांना मिळालेलं नाही. कोर्टात केस चाललेली आहे. त्याच्यामुळे कोर्टाचा निकाल येईस्तोवर माननीय कोर्टाने सांगितलंय की जेव्हा जेव्हा तुम्ही चिन्ह वापराल त्याच्या खाली फुटनोट ही असलीच पाहिजे. आणि माझा विश्वास आहे की त्यांच्या टीमनी जेव्हा ते चिन्ह लावलं असेल त्याच्या खाली ते फुटनोट लावायला ते नक्कीच विसरले. चिन्ह परत भेटत तर तुम्ही घेणार का? कारण की तुतारी पण आम्ही सक्सेस बघितलंय. रामकृष्ण हरी, पांडुरंगाची इच्छा. हाथरस घटनेवरून एसओपी तयार केले उत्तर प्रदेश सरकारने. महाराष्ट्रातही अशी घटना झाली, महाराष्ट्रात त्याची गरज वाटत नाही नाही. या महाराष्ट्र सरकार हे जे ट्रिपल इंजिन, मला नक्की कळत नाही की हे डबल इंजिन आहे का ट्रिपल इंजिन आहे. कारण का काही लोक डबल म्हणतात, काही ट्रिपल म्हणतात. जे काय डबल ट्रिपल म्हणजे त्याचा अर्थ आम्ही काय काढायचा की ते कधी डबल इंजिन म्हणतात, कधी ट्रिपल इंजिन म्हणतात. मग 3 इंजिन आहेत का 2 इंजिन आहेत का, याचा अर्थ खरं तर फारसा काय कळत नाही. दादांनी असं ट्विट केले की येणाऱ्या विधानसभेमध्ये मला साथ द्या. भावनिक आव्हान सातत्याने ते करतात. एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाने कसं आव्हान करायचं तो त्याचा अंतर्गत प्रश्न. पीएम किसान योजनेमध्ये 6,000 ऐवजी 8,000चा हप्ता देण्याची मागणी तज्ञांनी केली. हे किसान विरोधी सरकार आहे हे डेटातूनच दिसतोय ना. किसानचं काय भलं केलंय, कुठल्या शेतकऱ्याचं भलं या सरकार आल्यापासून झालंय मला सांगा. ना दुधाला भाव आहे, ना शेतीच्या मालाला भाव आहे. आज प्रचंड अडचणीत आलेला शेतकरी इन्शुरन्स केलंय, जेव्हा त्याच्यावर अडचण येते तेव्हा त्याला 5 रुपये 10 रुपये दिसतात. अशा असंख्य केसेस जशा आम्हाला माहिती आहेत तशा तुम्ही चॅनल्सवाल्यांनीही अतिशय जबाबदारीने त्या मांडलेल्या आहेत. भिडे गुरुजींनी महिलांविषयी अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरते व सावित्रीची पूजा करताना हे दुर्दैव आहे की का पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महिलांचा अपमान सातत्याने सत्तेत असलेल्या लोक किंवा त्यांचे मित्रपक्ष किंवा त्यांच्या विचारातले लोक करत असतात आणि याच्यावर सरकारकडून काहीही बोललं जात नाही. याचा अर्थ महिला विरोधी हे सरकार आहे हे पुन्हा पुन्हा आपल्याला त्यांच्या कृतीतून दिसतं. आणि एखादी स्कीम द्यायची आणि महिलांची मतं कशी मिळतील याच्यासाठी एक केविळवाणा प्रयत्न ते करतायत. ठीक आहे, आज सत्तेमध्ये आहेत, त्यांना तो अधिकार आहे. पण हे दुर्दैव आहे की ज्या महिलांबद्दल ज्या पद्धतीने बोललं गेलं आणि सत्तेमध्ये असलेली ज्यांची वैचारिक बैठक सारखी आहे अशा त्यांच्या मित्रपक्ष किंवा ते संघटना ज्या आहेत त्यांच्याकडून होत आहे आणि राज्यात कोणीही बोलत नाही. हे खरंच दुर्दैव आहे महाराष्ट्रात. मराठवाड्यातले शेतकरी जे आहेत ते क्लेम करण्यासाठी जेव्हा जात आहेत नुकसान भरपाईचे पैसे, तेव्हा त्यांना ते पैसेही अजूनही मिळत नाहीत. असे लाखो शेतकरी पेचात अडकलेत. पेचात कुठलं, चुकीची धोरणं आहेत. हा पेच नाही आहे, ही महाराष्ट्र आणि केंद्र सरकारची कृषी विरोधातली धोरणं आहेत. ते सरसकट 10 लाख कोटी रुपयाचं जे बिझनेसमॅन आहेत
त्यांचं सरसकट कर्जमाफी त्यांनी केलेली आहे. हा डॉक्युमेंट पार्लमेंटवर टेबल केलेला आहे. 10 लाख कोटी रुपये उद्योजकांचे यांनी माफ केले, पण ह्यांनी कुठल्याही शेतकऱ्याची कर्जमाफी केलेली नाही. विरोधी पक्षातले जे आमदार आहेत त्यांचा आता आरोप असा आहे की राज्य सरकार जे आहे ते त्यांना कुठलाही निधी जो आहे तो विकास कामांना देत नाही. जितेंद्र आव्हाडांनी काल स्टेटमेंट दिलं. त्यांची स्टाईलच आहे. अरे जेव्हा आपण सत्तेत असतो ना, इसके लिए दिल बडा होना चाहिए. तर ह्यांचं कुठलं काय, त्याच्यामुळे ते विरोधी पक्षाला काही देत नाही आहेत. त्यातून मला काय महाराष्ट्रात आश्चर्य वाटतं. हेमंत सोरेन पुन्हा मुख्यमंत्री होत आहेत. अनेक वर्षांपासून अनेक महिन्यांपासून तुम्ही बोलतायत, शरद पवारही बोलतायत की न्यायाचा हा विजय आहे असं वाटतं. हो, अर्थातच सत्यमेव जयते. मी माननीय कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की सोरेनजी जेलमधून बाहेर येऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची शपथ घेत आहेत. झारखंडच्या लोकांनी एका विश्वासाच्या नात्याने त्यांना निवडून दिलं होतं आणि खोटे आरोप करून ज्या पद्धतीने त्यांना, आणि दुसरं उदाहरण म्हणजे अरविंद केजरीवाल, या देशामध्ये 2 मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीने जेलमध्ये टाकण्यात आलं, त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याच्याबद्दल आम्ही सातत्याने बोलत आलेलो आहे. त्याच्या विरोधात आम्ही लढत आलेलो आहे आणि आज दोघांपैकी एकाला न्याय मिळतोय ही आमच्यासाठी खूप समाधानाची गोष्ट. यावेळच्या संसदेचं काही बदललेलं स्वरूप तुम्हाला जाणवतंय का? कारण पहिल्याच अधिवेशनामध्ये इतका सगळा एका अर्थाने म्हणू की विखार म्हणा किंवा एकमेकांवरती इतक्या जोरदारपणे टीका होते आहे. मला असं वाटतं की पार्लमेंटमध्ये चित्र असं झालंय, जे सत्तेमध्ये बसलेत ते फार खुश दिसत नाही आहेत आणि जे लढून आलेले आहेत तिथे, जे कितीही आम्हाला भीती दाखवा, आमची घरं फोडा, पक्ष फोडा, म्हणजे खरंच महाराष्ट्राच्या जनतेचे, मायबाप जनतेचे कितीही आभार मानले तरी कमीच आहे. याचं कारण असं, आमच्याकडून पक्ष घेऊन नेण्यात आला, त्यानंतर चिन्ह नेण्यात आलं. चिन्ह आणि पक्ष हा आदरणीय पवारसाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आणि चिन्ह होतं, ज्या क्रूर पद्धतीने त्यांच्याकडून काढून घेतल्यात आला. आणि मग आमच्यावर आरोप झाले की आम्ही रडत बसू. आम्ही रडत नाही बसलो. आम्ही शून्यातून आमचं विश्व उभं केलं आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे मी खरंच मनपूर्वक आभार मानते आणि त्यांच्यासमोर नतमस्तक होते की जो विश्वास आणि प्रेम त्यांनी आम्हाला या संघर्षाच्या काळात, जो अन्याय आमच्यावर झाला त्याच्याबद्दल या पद्धतीने त्यांच्यावर उभे राहिले, खरंच आमचं भाग्य. आणि पुढचे 5 वर्ष त्यांनी जी साथ दिली त्याच्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही केंद्र आणि महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांची सेवा करत राहू. ताई, तुम्ही कधी काळी कोणाच्या लाडक्या बहीण होता. आता ही योजना राज्य सरकार आणतंय, तर मध्य प्रदेशमध्ये ती गेम चेंजर ठरली होती. महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी अंतर बहुत उसमें अंतर आहे. याचं कारण असं, शिवराज सिंग चौहानजी एक सुसंस्कृत नेते, त्यांनी फक्त इलेक्शनच्या 3 महिने आधी एक स्कीम नाही आणली. शिवराज सिंगजी जरी एका वेगळ्या वैचारिक पक्षात काम करत असतील तर त्यांचा आमच्या मनात मान सन्मानच आहे, कारण का अच्छे को अच्छा बोलना चाहिए. त्यांनी खरंच मध्य प्रदेशमध्ये चांगलं काम केलं का? तर हो, केलं. अनेक त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले, पण त्याचं पुढे नक्की काय झालं मला माहिती नाही. त्याच्यामुळे मी उगाच कुणावर खोटे नाटे आरोप करत नाही. आणि त्यांनी जो डेटा सांगतो मध्य प्रदेशमधला, तो मध्य प्रदेशमधल्या लोकांना मान्य होता. आता महाराष्ट्र सरकारमध्ये मी तुम्हाला उदाहरण देते, पेपर लीक होत आहेत, त्याच्यावर आता एक नवीन धोरण आणणार आहे. माझा प्रश्न महाराष्ट्र सरकारला आहे, मग इतके दिवस का नाही तुम्ही केलं? नीटवर आम्ही सातत्याने पार्लमेंटमध्ये चर्चा मागत होतो, का नाही दिलं आम्हाला नीटवर? आणि एवढे भारतीय जनता पक्षाकडून नेते बोलले, का नाही नीटमध्ये असलेले मंत्री त्यांनी का नाही, धर्मेंद्र प्रधानजींनी का नाही इंटरव्हेन्शन केलं? ते बोलू शकत होते, संधी होती त्यांना बोलवायची सरकारला, पण सगळा गोलमाल आहे त्या नीटमध्ये. त्यामुळे नीटच्या परीक्षेबद्दल असेल, महागाई असेल, बेरोजगारी असेल. कालच मी आज सकाळी देवेंद्रजींचं मी भाषण ऐकलं की हे खोटं आहे की महाराष्ट्रातले व्यवसाय दुसऱ्या राज्यात जात नाही. डायमंड बोस कंपनीचं ते सांगत होते. हे सगळ्यांना माहिती आहे काय परिस्थिती आहे. ग्राउंड रियालिटी म्हणजे इधर खोटं बोल किंवा रेटून बोल किंवा वास्तवतेपासून दूर आहेत ते. महाराष्ट्रातले अनेक व्यवसाय दुसऱ्या राज्यात गेलेत का? गेले. डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. त्यामुळे डेटा कसा तुम्ही डिनाय करू शकता? त्यामुळे व्यवसाय बाहेर जात आहेत का? तर जात आहेत. महाराष्ट्र दिल्ली चालवत आहे का? हो चालवतंय. हा आरोप आहे माझा या सरकारवर. काही लोक पवार गटात पुन्हा परतणार आहेत. पिंपरीतले काही नगरसेवक तुमचा मधल्या काळात भेटून गेलेले आहेत. काय नेमकं तुम्हाला इन्कमिंग असणार आहे?
मेरा पेट बहुत बड़ा है, रामकृष्ण हरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.